ओके बेटा, आपण सायन्सचा फर्स्ट टॉपिक चालू केलंय. काय टॉपिकचं नाव बेटा आपल्या? ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन मध्ये काय बघतो बेटा आपण? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशन मध्ये काय बघतो आपण बेटा? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कशाला म्हणतो बेटा ग्रॅव्हिटेशनल फोर्स? ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो कसला फोर्स आहे म्हणून सांगितलं बेटा आपण? युनिव्हर्सल फोर्स आहे. कसला फोर्स आहे बेटा? युनिव्हर्सल, म्हणजे तो थ्रू आउट द युनिव्हर्स ऍक्ट होणार आहे. फक्त महाराष्ट्र, फक्त इंडिया, फक्त अर्थवर असेल का बेटा? नाही. पूर्ण युनिव्हर्स मध्ये कुठल्याही दोन ऑब्जेक्ट असेल तर त्या दोन ऑब्जेक्टवर फोर्स ऍक्ट होतो आणि तो फोर्स कसा असणार आहे? अट्रॅक्शनचा फोर्स असेल आणि त्याला आपण काय कुठला फोर्स म्हणला का बेटा? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यानंतर आपण बघितलं होतं सेंट्रिपिटल फोर्स. बरोबर आहे. सेंट्रिपिटल फोर्स कुणावर ऍक्ट होतो बेटा? जर ऑब्जेक्ट कसा मूव्ह होत असेल? सर्क्युलर पाथमध्ये. ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह होत असेल तर त्याच्यावर कुठला फोर्स ऍक्ट होतो? सेंट्रिपिटल. आणि तो फोर्स कुठे असतो बेटा? डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. जर ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथमध्ये फिरत असेल त्यावेळेस त्याच्यावर एक फोर्स ऍक्ट होतो. तो फोर्स कुठे डायरेक्टेड असतो बेटा? टुवर्ड्स द सेंटर. तर त्याला आपण नाव काय दिलं बेटा? सेंट्रिपिटल फोर्स. त्याला आपण नाव काय दिलं? सेंट्रिपिटल फोर्स. त्यानंतर नेक्स्ट काल काय बघितलं बेटा आपण? केपलर्स लॉ. नेक्स्ट काय स्टडी केली बेटा? केपलर्स लॉ. केपलर सायंटिस्ट होता, त्यांनी काय सांगितलं बेटा? प्लॅनेटरी मोशन. त्यांनी कशाची स्टडी केली बेटा? प्लॅनेटरी मोशन. प्लॅनेटरी मोशन नुसार त्यांनी काय एक्सप्लेन केलं बेटा? आपल्याला काय माहितीये? आपल्या सोलार सिस्टीम मध्ये सेंटरला कोण आहे बेटा? सन. आणि त्याच्याभोवती कोण रोटेट होणार आहेत? प्लॅनेट्स. त्याच्याभोवती कोण रिव्हॉल्व होणार आहेत बेटा? प्लॅनेट्स रिव्हॉल्व होणार आहे. ठीक आहे. मग केपलरचं काय मत आहे बेटा? जो काही प्लॅनेट आहे, जो प्लॅनेट कुणाच्या भोवती रिव्हॉल्व होणार आहे बेटा? रिव्होल्युशन करणार आहे सनच्या भोवती. त्यांचा जो पाथ आहे त्या पाथला काय नाव दिलं बेटा आपण? ऑर्बिट. ऑर्बिट म्हणजे अशी जागा ज्या पाथमध्ये ते काय करतात? रिव्होल्युशन करतात. ठीक आहे. मग अकॉर्डिंग टू केपलर प्लॅनेट जे आहेत ते प्लॅनेट कसे मूव्ह करतायत बेटा? कुठल्या पाथमध्ये मूव्ह करतायत? इलिप्स. प्लॅनेट कसे मूव्ह होत आहेत? सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह होत आहेत का? नाही. कसे मूव्ह होत आहेत? अंडाकार पाथमध्ये मूव्ह होत आहेत, इलिप्स मध्ये. जसं आपल्या सर्कलचा किती सेंटर असतो बेटा? एक. तसे इलिप्सचे किती सेंटर असतात बेटा? दोन. त्याला आपण काय नाव दिलं बेटा? फोकस. त्याला नाव काय दिलं बेटा? फोकस. सो अकॉर्डिंग टू केपलर प्लॅनेट जे आहेत बेटा ते प्लॅनेट ची ऑर्बिट जी आहे ती ऑर्बिट कशी आहे बेटा? इलिप्स आहे. आणि त्यामध्ये सन जो आहे तो कुठं प्रेझेंट आहे बेटा? दोन्हीपैकी एका फोकसवर. दोन्हीपैकी एका फोकसवर. आणि फोकस हा सिंग्युलर वर आहे, फोकाय हा काय बेटा? प्लुरल आहे. त्यामुळे आपण टर्म काय म्हणतो? सो काल आपण फर्स्ट स्टेटमेंट काय केलं होतं बेटा? द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज इलिप्स विथ सन इज ऍट वन ऑफ द फोकस. सेकंड काय सांगितलं होतं बेटा आपण? प्लॅनेट्स आहेत, सन आहे, त्यांच्यामध्ये काय जॉईन करा म्हणजे बेटा? लाईन. लाईन जॉईनिंग बिटवीन प्लॅनेट अँड सन स्वीप्स. स्वीप म्हणजे काय बेटा? कव्हर. ठीक आहे. लाईन जॉईनिंग बिटवीन प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे हे डिस्टन्स 30 डेज मध्ये असेल तर हे सुद्धा डिस्टन्स किती असणार बेटा? 30 डेज मध्ये. टाइम सेम असेल तर एरिया सुद्धा काय होणार आहे बेटा? सेम असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे सेकंड स्टेटमेंट काय सांगितलं होतं बेटा आपण? लाईन जॉईनिंग कुणामधली बेटा? प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आणि त्याच्या खाली काय लिहायला सांगितलं होतं बेटा मी? काय लिहायचंय? एरिया. कुठला एरिया? ASB इज इक्वल टू काय म्हणा? एरिया CSD इज इक्वल टू एरिया ESF. असं आपल्याला लिहायला लागेल आणि अशी डायग्राम काढायला लागेल. कुणासाठी बेटा? सेकंड लॉ. त्यानंतर काय बघितलं होतं बेटा आपण? थर्ड लॉ. थर्ड लॉ काय सांगतो बेटा आपण? प्लॅनेटला सनभोवती रिव्होल्युशन करण्यासाठी किती टाइम लागणार आहे? आणि तो जर टाइम काढायचा असेल तर मला काय माहित असलं पाहिजे? त्या प्लॅनेटचं सन पासलं मीन डिस्टन्स. का बरं मीन टर्म घेतलं बेटा आपण? सर्कल असलं असतं तर डिस्टन्स फिक्स असलं असतं. हे सगळं रेडियस म्हणतो ना आपण. पण इथे डिस्टन्स फिक्स आहे का बेटा? इथे डिस्टन्स चेंज होते ना. सो जर आपल्याला प्लॅनेटला सनभोवती रिव्होल्युशनसाठी किती टाइम लागलाय हे जर काढायचं असेल तर मला काय माहित असलं पाहिजे बेटा? मेन डिस्टन्स. आणि त्याच्यावरनं काय सांगितलं बेटा त्यांनी? थर्ड लॉ. काय सांगतो बेटा थर्ड लॉ? द टाइम पिरियड. टाइम पिरियड म्हणजे काय वापरलं बेटा? टी. डिस्टन्स जो आहे तो डिस्टन्स मीन डिस्टन्स साठी सिम्बॉल काय वापरलं बेटा? आर. सो थर्ड लॉ काय सांगतो बेटा? द स्क्वेअर ऑफ कुणाचा स्क्वेअर घ्यायचा बेटा? पिरियड. द स्क्वेअर ऑफ इट्स अ पिरियड ऑफ रिव्होल्युशन. द स्क्वेअर ऑफ इट्स अ पिरियड ऑफ रिव्होल्युशन अराउंड द सन इज काय असेल बेटा? डायरेक्टली प्रोपोर्शनल. कशाच्या प्रोपोर्शनल असेल बेटा? क्यूब. क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. आणि त्याच्यावर इक्वेशन काय केलं बेटा आपण? टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. What is the T? T is the nothing but time period. And R is nothing but average distance of planet from the sun. Proportionality साइन घालण्यासाठी आपण कॉन्स्टंट घेतो बेटा. स्क्वेअर K घेतला होता R क्यूब.
हा आर क्यूब इकडे घेतला काय येईल बेटा टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के आणि ह्या के ला काय म्हणतो आपण बेटा केपलर्स कॉन्स्टंट इक्वेशन. थर्ड लॉ नंतर काय लिहायचं इक्वेशन लिहायचंय. पेपरला डायग्राम देते ही आणि आयडेंटिफिकेशन करायला सांगते. ठीक आहे. नाउ नेक्स्ट कन्सेप्ट हा कुणाचा लॉ बघितला बेटा आपण केपलर्स. नेक्स्ट कुठला लॉ आहे बेटा न्यूटन्स लॉ. नेक्स्ट लॉ कुठला बेटा न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. हा लॉ काय सांगतो बेटा काय म्हणलं बेटा आपण आताच ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुणामध्ये अप्लाय होतो युनिव्हर्स मधल्या कुठल्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये. हा फोर्स किती असेल तर कोण सांगतो बेटा हा न्यूटन्स लॉ. काय सांगतो बघा दोन ऑब्जेक्ट कन्सिडर करा. समजा हे ए बी हे ऑब्जेक्ट असेल बेटा हा ए आहे आणि हा बी. यांचं मास किती आहे बेटा पहिल्याचं m1 दुसऱ्याचं काय बेटा m2. दोघांमधले डिस्टन्स किती घेतले बेटा आपण d. तर अकॉर्डिंग टू ग्रॅव्हिटेशन अकॉर्डिंग टू न्यूटन हा ए जो आहे तो बी ला स्वतःकडे अट्रॅक्ट करायलाय म्हणजे त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावायलाय. बी सुद्धा काय करायला बेटा ए ला स्वतःकडे अट्रॅक्ट करायलाय म्हणजे त्याच्यावर सुद्धा काय करायलाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावायलाय. मग हा फोर्स किती आहे हा कोण सांगतो बेटा हा लॉ सांगतो. सो लॉची स्टेटमेंट काय सांगितली होती बेटा आपण एव्हरी ऑब्जेक्ट फ्रॉम द युनिव्हर्स अट्रॅक्ट अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. प्रत्येक ऑब्जेक्ट युनिव्हर्स मधला हा दुसऱ्या ऑब्जेक्टला काय करतो बेटा एका डेफिनाइट फोर्सनी काय करतो अट्रॅक्ट करतो. अँड दॅट फोर्स तो फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे बेटा कशाच्या प्रोपोर्शनल आहे प्रोडक्ट म्हणजे काय कन्सिडर करायचं बेटा मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल. इनव्हर्सलीचा अर्थ काय घ्यायचं बेटा डिवायडेड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स साठी एफ वापरलाय मास साठी m1 m2 वापरलेला आहे डिस्टन्स साठी d वापरलाय. प्रोपोर्शनॅलिटी साइन साठी कॉन्स्टंट घेतला आणि तो कॉन्स्टंट कुठला घेतला बेटा आपण g. सो व्हॉट इज द जी जीचं नाव काय सांगितलं होतं बेटा काल युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. जीचं नाव काय बेटा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ठीक आहे. सो स्टेटमेंट काय केलं बेटा आपण एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट other object with a definite force. Every object in the universe attract other object with a definite force. And that force, this force is directly proportional. कशाचे proportional बेटा? Product of masses and inversely proportional to square of distance between them. So final equation तुम्हाला statement ला लागेल, ही diagram काढला लागेल आणि ही equation ला लागेल. So what is the final equation बेटा? F is equal to capital G m1 m2 divided by d square. बरोबर एवढं झालं ठीक आहे. मग कधी कधी क्वेश्चन कसा विचारतात बघ दोन ऑब्जेक्ट आहेत ए आणि बी मास आहे बेटा m1 m2. काय म्हणलं बेटा आपण आताच हे दोघे एकमेकाला अट्रॅक्ट करतात दोघांमधलं डिस्टन्स किती घेतलं बेटा d. तर यांचा फोर्स किती आहे म्हणून सांगितलं बेटा F इज इक्वल टू g m1 m2 d. पहिली केस. दुसऱ्या केसमध्ये समजा सपोज मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट इज डबल. मास काय केलं बेटा त्यांचं डबल केलं तर फोर्स किती आहे असं विचार. मास काय केलं बेटा त्यांनी डबल केलं तर फोर्स काही सेम काय करायचं मग F इज इक्वल टू कॅपिटल G m1 किती घ्या 2m1 m2 ला m2 ऍज इट इज d स्क्वेअर ला ऍज इट इज 2 समोर आणलं तर काय येईल बेटा G m1 m2 d स्क्वेअर. हा पहिला फोर्स झाला हा दुसरा फोर्स झाला ठीक आहे. मग हा म्हणजे काय बघा फर्स्ट फोर्स आहे का. सो 2 टाइम काय होईल बेटा फर्स्ट फोर्स कॉमन आहे. मास डबल केलं फोर्स सुद्धा काय होईल बेटा डबल होईल. ट्रिपल केलं फोर्स सुद्धा काय होईल ट्रिपल. कळतंय का जेवढं मास वाढेल तेवढा फोर्स वाढेल. ठीक आहे. आता आपण काय म्हणलं बेटा प्रत्येक दोन ऑब्जेक्ट मध्ये अट्रॅक्शन असतं का नाही. ठीक आहे. मग ही भिंत आहे आपण आहे तुम्ही आहे मी मग आपल्यामध्ये अट्रॅक्शन आहे. मग आपण का चिटकत नाही का कारण की आपलं मास तेवढं सफिशियंट नाहीये बेटा. अर्थ किती ह्यूज आहे बरं आहे ना. अर्थ किती मोठी आहे. मग अर्थ भरपूर मोठी आहे म्हणजे एक ऑब्जेक्टचं मास जास्त आहे दुसरा कुठलाही आपण आहे आणि त्यामुळं अर्थचं मास जास्त असल्यामुळं अर्थ लगेच आपल्याला अट्रॅक्ट करते. म्हणजे आपण वर काही तर वस्तू टाकली तर लगेच खाली का उडते कारण की अर्थचं मास काय बेटा जास्त. जेवढं मास वाढेल तेवढा फोर्स काय होणार बेटा वाढणार. हा पहिला कन्सेप्ट. काय केलं बेटा मास आपण काय केलं तिथं डबल केलं. सेकंड केस मध्ये काय म्हणतील बेटा समजा डिस्टन्स डबल केलं. काय केलं डिस्टन्स डबल केलं तर फोर्स काढा. सेम इक्वेशन काय येणार बेटा F1 इज इक्वल टू G m1 m2 d. हा पहिली केस होती. दुसऱ्या केस मध्ये काय देणार F2 इज इक्वल टू G m1 m2 डिस्टन्स किती घेणार 2d चा स्क्वेअर. डबल झालं ना त्यामुळे डिस्टन्स काय घेईल 2d चा स्क्वेअर. किती येतं बेटा 2 चा स्क्वेअर 4 येतं ना 4d स्क्वेअर. ठीक आहे. परत ही टर्म बघा काय m1 m2 हेच आहे ना. सो F2 काय होईल बेटा F1 च्या 4 टाइमने डिक्रीज होईल. कळतंय का
इथं मास डबल झालं तर फोर्स डबलनीच वाढला होता, पण डिस्टन्स डबल झालं तर फोर्स काय होईल बेटा? 4 टाइमनी काय होणार आहे? काय होणार इथं? डिवाइड करायचं म्हणजे काय होणार? कमी होणार. बरोबर आहे? कळतंय का? कळतंय? सो इथं डिवाइड बाय 4. 3 असेल तर काय आलं बेटा? इथं किती आलं असतं डिवाइड बाय 9 आलं असतं. 3चा स्क्वेअर किती? 9 का नाही? 4 टाइम म्हणलं असतं किती आलं असतं? 16. कळतंय? हे MCQ ला पडतील बेटा क्वेश्चन तुम्हाला. If force, gravitational force, the mass of the object is double, then what is the gravitational force? So gravitational force will double. If the distance is double, then gravitational force decrease by 4 times. Increase by, decrease by हे वाचून बघायचं. कळतंय का? ठीक आहे. मग आता आपल्याला काय विचारतील बेटा? युनिट. काय विचारतील बेटा? युनिट. कुणाचं युनिट बेटा? जी. काय जी बेटा? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता ज्यांची युनिट टेस्ट असते ना बेटा, मंथली टेस्ट त्याला पडतं बघा युनिट. जी. काय इक्वेशन बेटा आपल्याकडे? F इज इक्वल टू कॅपिटल G M1 M2 D. करायचंय काय बेटा? कुणाचं युनिट करायचंय आपल्याला? जी. इक्वेशन अरेंज करूया. G इज इक्वल टू काय येतं बेटा? हा D डिवाइडला इकडे गेला काय होईल? मल्टिप्लाय. सो F इंटू काय येईल बेटा? D स्क्वेअर. Gचं जवळ कोण आहे? M1 M2. तिथं काय बेटा? मल्टिप्लायला. इकडे गेला काय होतील? डिवाइड. ठीक आहे. मग आता युनिट लिहायचं. F म्हणजे काय? फोर्स. फोर्सचं युनिट काय असतं माहिती बेटा? न्यूटन. फोर्सचं युनिट काय असतं बेटा? न्यूटन. डी म्हणजे डिस्टन्स. डिस्टन्स कशात मोजतो बेटा आपण? मीटर मध्ये. डिस्टन्स कशात मोजतो? मीटर मध्ये. मग डिस्टन्सचा स्क्वेअर आहे म्हणजे काय येतं बेटा? मीटरचा स्क्वेअर. डिवाइडेड बाय एम म्हणजे काय बेटा? मास. मास कशात मोजतो? कशात मोजतो मास? किलोग्रॅम. ठीक आहे. किती मास आहेत? 2 आहेत ना, म्हणजे काय ना केजी इंटू केजी म्हणजे केजी स्क्वेअर. सो व्हॉट इज द युनिट? जीचं युनिट काय बेटा? न्यूटन मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय केजी. ह्यालाच असं सुद्धा लिहितात बेटा, न्यूटन मीटर स्क्वेअर. पुढं केजी लिहितील, पण हा खाली डिवाइडला, वर आल्यावर काय होतं बेटा? -2. वर आल्यावर काय होतं? -2. कसं लिहिले बघा, तुमचे 4 ऑप्शन असतील ना बेटा MCQ ला. डिवाइडला असेल तर +2 असेल. डिवाइडला असेल तर काय लिहायचं? +2. समोरच लिहिलं असेल तर केजीला काय असलं पाहिजे बेटा? -2. समोर असेल तर केजीला काय असलं पाहिजे? -2. सो व्हॉट इज द युनिट? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं युनिट काय बेटा? न्यूटन मीटर स्क्वेअर. आणि केजी स्क्वेअर आहे ना बेटा, त्याला पर केजी म्हणायचं. पर म्हणजे डिवायडेड. परचा अर्थ काय बेटा? डिवायडेड. मग हे रीड कसं करतात? न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. लिहिताना असं लिहा. तिन्ही सेम लिहित असेल तर वर केजीला काय करा बेटा? मायनस साइन. तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी असं युनिट देतात बेटा. न्यूटन देतील, मीटरच्या जागी सेंटीमीटर देतील, आणि केजीच्या जागी काय देतील बेटा? ग्राम. मग चुकून आपण ते टिक करतो. हे नाही. SI मधलं हे कन्सिडर करायचं. केजी वाला कन्सिडर करायचं, मीटर वाला कन्सिडर करायचं. कळतंय? मग काही अतिशान्य स्कूल विचारतील, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ? कशाची डेफिनेशन बेटा? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंटची डेफिनेशन सांगा म्हणते बेटा. कशी सांगायची डेफिनेशन? काय इक्वेशन बेटा आपल्याकडे? F इज इक्वल टू G M1 M2 डिवायडेड बाय काय बेटा आपल्याकडे? D स्क्वेअर. ठीक आहे. आपल्या अंडरस्टँडिंगसाठी 2 ऑब्जेक्ट आहेत. ह्याचं मास 1 घेऊया, 1 kg. ह्याचं सुद्धा मास काय घेऊया बेटा? 1 kg. 2 ऑब्जेक्ट वेगळे असतील, एक वीट असेल, एक दगड असेल, कुठलं का असेल. ठीक आहे. दोघातलं डिस्टन्स घेऊया बेटा 1 मीटर. दोघांचं डिस्टन्स किती घेऊया बेटा? 1 मीटर. काय येणार बघ? F इज इक्वल टू G, तर काय नाहीये, मास किती? 1. दुसऱ्याचं मास किती? 1. डिस्टन्स किती? 1चा स्क्वेअर. म्हणजे काय आलं? F इज इक्वल टू काय आलं? G आलं. ठीक आहे. मग युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कुणाला म्हणायचं? ठीक आहे. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, इट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल बेटा कुणामधल्या? 2 ऑब्जेक्ट मधला, ज्याचं मास किती आहे? 1 kg. दोघांमधलं डिस्टन्स किती आहे बेटा? 1 मीटर. आणि 1 म्हणजे आपण युनिट कन्सिडर करतो बेटा. 1 म्हणजे काय म्हणायचं? युनिट. सो डेफिनेशन काय सांगणार बघा? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, इट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा काय बेटा? हे दोन्ही कधी सेम होईल? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स व्हेन युनिट मासेस म्हणजे एक मासेस, 1 ग्रॅमचे घ्या, 1 kgचे घ्या. ठीक आहे. व्हेन युनिट मासेस सेपरेटेड बाय युनिट डिस्टन्स. युनिट मास युनिट डिस्टन्सने सेपरेट केला असेल, त्यावेळेस जो फोर्स असेल तोच म्हणजे काय असेल बेटा? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि ह्याचा शोध एका सायंटिस्टने लावला बेटा, ज्याचं नाव होतं केव्हेंडिश. आणि त्याच्यावरनं त्यांनी G ची व्हॅल्यू काढली. G ची काय केली बेटा? व्हॅल्यू काढली. हे तुम्हाला पुढच्या वर्ष म्हणजे 11th स्टँडर्डला आहे प्रॅक्टिकल, जर तुम्ही सायन्स साईड घेतलं तर. त्याच्यावरनं त्याने G ची व्हॅल्यू काढली, आणि G ची व्हॅल्यू आली बघा पुस्तकामध्ये दिलेली आपल्याला 6.6. किती आहे ना? 6.673 इंटू 10 किती आहे? -11. बघा युनिट बरोबर आहे आपलं. न्यूटन आहे ना युनिट आपला? आहे ना आपलं युनिट बरोबर? बघा न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर.
म्हणजे किती कमी आहे बघा. -11चा अर्थ काय, 0 पॉईंट असे किती झिरो, 10 झिरो, तेवढं केलं 6, म्हणजे तेवढा कमी फोर्स असतो किती, 1 kg वस्तूमध्ये. त्यामुळे आपण एकमेकाला काय करत नाही बेटा, चिटकत नाही. का? कारण की पूर्ण युनिव्हर्समध्ये हा फोर्स आहे, पण हा फोर्स सर्वात 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 कमी आहे. हा फोर्स जरी सर्वात कमी असला तरी तो युनिव्हर्सला काय करतो बेटा, कंट्रोल करतो. का बरं कंट्रोल करतो? कारण की हा फोर्स वाढत जातो. कसा वाढत जातो? जसं मास वाढतंय. मग मास कुणाचं जास्त बेटा, आपल्या पूर्ण अर्थवर अर्थच मास जास्त आहे. प्लॅनेटचं जास्त असतात, स्टार्सचं जास्त आहे, बरं आहे ना, सॅटेलाइटचं जास्त आहे, आणि त्यामुळं ते एकमेकाला अट्रॅक्ट करतात, आणि त्यामुळं ही जी सृष्टी आहे, जे आपलं हे युनिव्हर्स आहे, ही मेंटेन आहे ड्यू टू दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी लॉ लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, काय बेटा लॉचं स्टेटमेंट आपल्या, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. दॅट फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू देअर प्रोडक्ट ऑफ देअर masses, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. दोन असे डायग्राम काढा, M1 M2 दोघांचा डिस्टन्स D असू द्या, हे दोन एरोवर काय असू द्या बेटा, फोर्स. इक्वेशन काय, F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 M2 डिवाइडेड बाय D स्क्वेअर. प्रोपोर्शनलिटी साइन घालून तिथं काय बेटा, G. Gचं नाव काय, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. मग आताच म्हणलं आपण, काय म्हणलं बेटा, मास जर डबल केलं, मास काय केलं बेटा, डबल केलं, फोर्स काय होतं म्हणून सांगितलं होतं बेटा, डबल. मास डबल केलं, फोर्स सुद्धा काय होतो, डबल. पुढं डिस्टन्स डबल केलं तर काय म्हणलं होतं बेटा, डिस्टन्स डबल केलं तर फोर्स काय होईल, 4 टाइमनी डिक्रीज होईल. फोर्स काय होईल बेटा, 4 टाइमनी काय होईल, डिक्रीज होईल. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची डेफिनेशन काय सांगितली होती बेटा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग बिटवीन 2 युनिट मासेस. बरोबर आहे ना, युनिटचा अर्थ काय सांगितले, 1. फोर्स ऍक्टिंग बिटवीन 2 युनिट मासेस केप्ट ऍट युनिट डिस्टन्स. युनिट डिस्टन्स 1 मीटर डिस्टन्सवर ठेवलेला आहे, त्याला आपण काय म्हणतो बेटा, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ठीक आहे, मग इथे दिले 1 kg अपार्ट 1 मीटर, आणि केव्हेंडिस, हेनरी केव्हेंडिसनी त्याची व्हॅल्यू काढली, ती व्हॅल्यू लक्षात ठेवायचं. किती बेटा व्हॅल्यू, 6.673 इंटू 10⁻11 युनिट लक्षात ठेवा. काय युनिट बेटा, न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. रीड करताना पर केजी स्क्वेअर म्हणा. जर तुम्ही डिवाइड करून लिहिलं तर केजीची व्हॅल्यू प्लस मध्ये, समोर लिहिलं तर केजीची व्हॅल्यू बेटा मायनस मध्ये. कसं दिलंय बघा, आणि केजी मीटरच असू द्या, सेंटीमीटर नकोय. ठीक आहे, SI युनिट आहे ते. ग्रॅम घेतलं तर ते कशात होईल बेटा, सीजीएस मध्ये. कळालं लॉ हा बेटा, ठीक आहे, हेडिंग घाला. झालं ना, नेक्स्ट कन्सेप्ट. नेक्स्ट कन्सेप्टचं नाव काय बघा, इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. नेक्स्ट कन्सेप्टचं नाव काय बेटा, इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. काय सांगतो हा कन्सेप्ट, ही मोशन माहिती आहे बेटा आपल्याला, कुठली मोशन म्हणतो आपण ह्याला आता, सर्क्युलर मोशन. ठीक आहे, आपल्या अंडरस्टँडिंगसाठी. हा सेंटर आहे, इथे एक ऑब्जेक्ट आहे, प्लॅनेट म्हणूया आपण, इथं काय एक प्लॅनेट आहे, त्याचं मास कन्सिडर करूया आपण M. प्लॅनेटचं मास किती आहे म्हणून बेटा आपण M. तो फिरतोय गोल, ठीक आहे, त्याची काहीतरी स्पीड असेल, काहीतरी व्हेलॉसिटी असेल, ती काय म्हणूया बेटा, V. ह्या प्लॅनेटला एक चक्कर मारण्यासाठी टाइम लागलाय, तो काय झाला त्याचा पिरियड, टाइम T लागला असेल, 10 तास 20 तास 10 दिवस वॉटेवर, तो काय झाला T बेटा. ठीक आहे, मग आपल्या अंडरस्टँडिंगसाठी बेटा, हा प्लॅनेट आहे, हा काय त्याचा सेंटर आहे, सेंटर म्हणजे ऑफकोर्स काय म्हणतो आपण सन. हा प्लॅनेट काय करतोय, सर्क्युलर मोशन करतोय. हा प्लॅनेट काय करतो बेटा, सर्क्युलर मोशन करतोय. मग आपण काल काय शिकलो बेटा, एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन करत असेल तर त्याच्यावर काय होतो बेटा, एक फोर्स ऍक्ट होतो, आणि तो फोर्स कुठला असतो, सेंट्रीपेटल फोर्स. तो फोर्स कुठला असतो बेटा, सेंट्रीपेटल फोर्स. हे आपण काल शिकलेलं आहे. ठीक आहे, मग आपल्याला सेंट्रीपेटल फोर्स आणि आता जे आपण रिलेशन बघितलेलं आहे त्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, मग काय कन्सिडर केलंय, ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट म्हणजे कुठला घेतलाय आपण, प्लॅनेट घेतलाय, त्याचं मास किती घेतलंय बेटा M, त्याची व्हेलॉसिटी, त्याची स्पीड किती घेतलेली आहे V, एक चक्कर मारण्यासाठी किती टाइम लागला म्हणून सांगितलं बेटा T. मग हा प्लॅनेट सर्क्युलर मोशन करतोय, सर्क्युलर मोशन करताना तो करतोय बेटा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, UCM. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा अर्थ काय बेटा, आपण 9th स्टँडर्डला बघितलं, युनिफॉर्म मोशन, नॉन युनिफॉर्म मोशन. बरं आहे ना, परेड, परेड कशी असते, युनिफॉर्म असते ना. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही परेड करत असता, लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट, मागं पुढे कोण होतं का बेटा, नाहीये, म्हणजे जी कॉन्स्टंट असते त्याला आपण काय म्हणतो बेटा, युनिफॉर्म.
अशी मोशन जी कशी आहे बेटा कॉन्स्टंट, म्हणजे हे प्लॅनेट फिरताना सेम स्पीडने फिरणार आहे. अर्थ कंपल्सरी एक चक्कर मारण्यासाठी सनभोवती 365 डेज लागतात का नाही, वर्षानुवर्ष म्हणजे त्याची स्पीड कशी आहे बेटा कॉन्स्टंट. त्याला म्हणायचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे. मग आता हे प्लॅनेट सर्क्युलर मोशन करताना ह्याच्यावर कुठला फोर्स ऍक्ट करायला म्हणून सांगितलं बेटा आपण, सेंट्रिपिटल फोर्स. कुठला फोर्स ऍक्ट झाला बेटा, सेंट्रिपिटल फोर्स. आणि तो सेंट्रिपिटल फोर्स असतो बेटा mv² अपॉन r. कसं आलं, काय आलं पुढच्या वर्षी बेटा, मला 11th डायरेक्ट आपल्याला इक्वेशन दिली. तो जो फोर्स आहे हा कशावर डिपेंड असतो बेटा, त्या ऑब्जेक्टचं मास, त्या ऑब्जेक्टची स्पीड आणि रेडियस. बरं आहे ना. समजा हा सर्कल असला तर रेडियस कमी येईल का नाही. ठीक आहे. सो जेवढी रेडियस कमी, जेवढी आर कमी, तेवढा एफ वाढेल का नाही. इथं आर वाढलाय म्हणजे आर वाढलं म्हणजे एफ काय झालं बेटा, कमी झालं, कारण की तो डिनॉमिनेटरला आहे. ठीक आहे. सो सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो कशावर डिपेंड असतो बेटा, त्या ऑब्जेक्टच्या मासवर, त्याची व्हेलॉसिटीवर आणि काय बेटा रेडियसवर. पण आपल्याला माहिती आहे व्ही, व्हॉट इज द व्ही म्हणजे काय बेटा स्पीड. स्पीड म्हणजे काय बेटा, 9th स्टँडर्डला काय शिकल्या, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड म्हणजे काय, डिस्टन्स अपॉन टाइम. सो व्ही इज इक्वल टू काय बेटा, हे प्लॅनेट किती डिस्टन्स कव्हर करतंय, एक चक्कर म्हणजे एक सर्कलची चक्कर म्हणजे काय असतंय, त्याचा सर्कम्फरन्स. सर्कल फिरते ना, हा असा फिरते का नाही, सर्कल किती असते, मग ते तोडलं आपण आणि अशी ह्या पॉइंटला आपण तोडला आणि ते अशी दोरी केली तर त्याचा सर्कम्फरन्स झाला ना तो. ठीक आहे. सो सर्कम्फरन्स काय असतं बेटा, 2πr. टाइम किती टाइम म्हणले बेटा एक चक्कर बनण्यासाठी, टी. ठीक आहे. मग ह्या व्ही ची व्हॅल्यू इथं पुटअप करू शकते मी. सो काय येईल बेटा, एफ इज इक्वल टू एम ला एम ऍज इट इज, व्ही च्या जागी काय लिहिते बेटा 2πrt चा काय बेटा स्क्वेअर डिवाइड बाय काय बेटा आर. ठीक आहे. व्हॅल्यू पुटअप करू, एफ इज इक्वल टू एम ला एम ऍज इट इज, 2 चा स्क्वेअर किती येतो बेटा 4, पाय चा स्क्वेअर पाय स्क्वेअर, आर चा स्क्वेअर आर स्क्वेअर, डिवाइडेड बाय टी चा स्क्वेअर टी स्क्वेअर. आता आर डिवाइडला म्हणजे इथं आर येऊ शकतं ते. ठीक आहे. एक आरला हे आर गेलं, जरा दिसायला नीट दिसेल म्हणून कसं लिहायचं बेटा आपण, हे 4 पहिला घेते, 4 पहिला घेते, मग एम घेते, पाय स्क्वेअर घेते, त्यानंतर काय येईल बेटा आर आणि डिवाइड बाय काय येते बेटा टी स्क्वेअर, डिवाइड बाय काय येते बेटा टी स्क्वेअर. कळतं इथपर्यंत बेटा. ठीक आहे. मग आता काय करतो बेटा, आपल्या अंडरस्टँडिंगसाठी ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय आणि डिवाइड करते. म्हणजे काय बघा, 2 नी मल्टिप्लाय केलं, 2 नी डिवाइड केलं, 2 कॅन्सल होईल का नाही, इक्वेशन मध्ये काय फरक पडते का बेटा, नाही. मग आपण काय करू बेटा, या इक्वेशनला मल्टिप्लाय करू आणि डिवाइड करू. कशाने करू बेटा, आर स्क्वेअर. कशाने करूया, आर स्क्वेअर. काय येते बघा, एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर. हे आर स्क्वेअर आणि एक आर किती झाले बेटा आर क्यूब, डिवाइडेड बाय टी स्क्वेअर तर आहेच, अजून मल्टिप्लाय बी करायचं आणि डिवाइड बी करायचं. बरोबर आहे. बघा काय काय येईल, 4m पाय स्क्वेअर. 4 व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, 4 राहणार आहे, का चेंज होणार का बेटा, पायची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते मॅथ्स मध्ये, किती असते 3.14 किंवा काय म्हणतो तुम्ही 22/7. ती व्हॅल्यू चेंज होणार का बेटा. एम मास, ते जे प्लॅनेट आहे ती फिरताना मास तेवढंच आहे ना, इथं वेगळा इथं वेगळं इथं वेगळं असं होतं का बेटा, मास बी कॉन्स्टंट राहील, डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. हा आर स्क्वेअर ऍज इट इज ठेवते. ठीक आहे. इथं बघा आर क्यूब डिवाइडेड बाय काय करते बेटा टी स्क्वेअर. हा आर इकडे लिहिले आणि हा लिहिले. हे कुठं तर बघितलं नाही झालं बेटा आपल्याला काल, हा कुठं तर बघितलं नाही झालंय काल, कुठं बघितलं आपण आठवते का बेटा, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू काय होतं बेटा के. के होतं ना, केपलर होतं ना थर्ड लॉ मध्ये, फक्त इथं उलट आहे बघा, इथं काय बेटा उलट. मग आपण उलट करूनच ठेवूया ह्याला. कसं ठेवायचं मग, एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर, हे आर स्क्वेअर, हे काय होतं बेटा टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के होतं. उलट आहे म्हणजे केला उलट केला काय होतंय 1/k होतं बेटा, 1/k होते. मग आता बघा काय काय कॉन्स्टंट आहे बेटा, 4 कॉन्स्टंट आहे, मास कॉन्स्टंट आहे, पायची व्हॅल्यू कॉन्स्टंट असेल आणि के सुद्धा कॉन्स्टंट आहे ना खालचं केपलर कॉन्स्टंट, हे सगळं काय झालं बेटा कॉन्स्टंट. राहतं काय मग फक्त एफ इज इक्वल टू कॉन्स्टंट डिवाइडेड बाय काय येईल बेटा आर स्क्वेअर. म्हणजे याच्यावर काय प्रूव्ह होतं बेटा, जो फोर्स आहे तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे कशाच्या बेटा आरच्या स्क्वेअरच्या. आर म्हणजे काय बेटा डिस्टन्स. म्हणजे काय मॅडम, जेवढा फोर्स कमी जेवढा रेडियस कमी तेवढा फोर्स जास्त. इमॅजिन करा की आता हा सर्कल एवढा आहे बेटा आणि हा सर्कल एवढा असेल. ठीक आहे. फोर्स कुठे जास्त असेल, जेवढं डिस्टन्स कमी तेवढं जास्त ओढू शकेल ना तो. ठीक आहे. जेवढा डिस्टन्स कमी म्हणजे जेवढा रेडियस कमी तेवढा फोर्स जास्त, जेवढा रेडियस जास्त तेवढं डिस्टन्स तेवढा फोर्स काय असणार बेटा कमी. आणि त्यामुळं त्याला आपण काय नाव दिलं बेटा
इनवर्स, इनवर्स म्हणजे उलट ना, स्क्वेअर आहे का स्क्वेअर, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. त्याला नाव काय दिलं बेटा, इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. म्हणजे काय सांगतो बेटा, जेवढं दोन वस्तूचं डिस्टन्स कमी असेल तेवढा फोर्स कसा असतो बेटा, स्ट्रॉंग. जेवढं डिस्टन्स वाढत जाईल तेवढा फोर्स काय होतो बेटा, कमी राहतो. ठीक आहे. म्हणजे असं का मॅडम आपण चौथ्या मजल्यावरनं पडलं तर खाली पडणार आहे, 10व्या मजल्यावरनं पडणार नाही असं होणार आहे का, नाही. त्यासाठी डिस्टन्स फार लागणार आहे. ठीक आहे. सॅटेलाइट बघतो ना आपण, सॅटेलाइट एकदम वर 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 असतात, ते खाली येतात का बेटा, नाही येणार का, कारण की तिथे डिस्टन्स काय आहे बेटा, वाढतंय. आर वाढली ना, जेवढा आर वाढेल तेवढा एफ काय होईल बेटा, कमी होईल. मग तोपर्यंत ग्रॅव्हिटी पोहोचते का तिथं, अर्थ त्याला उडू शकते का बेटा, नाहीये. हे कोणी सांगितलं बेटा, न्यूटन. कळतंय का, कळालं का, कुठनं स्टार्टिंग केली कळालं का बेटा. आपण काय स्टार्ट केलंय, सेंटरला कोण आहे म्हणतो बेटा, सन. सन आणि आपली अर्थ आहे त्याच्यामध्ये फोर्स आहे ना. ठीक आहे. मग हा प्लॅनेट आहे, त्या प्लॅनेटचं मास किती घेतलं बेटा, एम. स्पीड काय घेतली, व्ही. एक चक्कर मारण्यासाठी टाइम किती घेतला बेटा, टी. सर्क्युलर मोशन करतो म्हणजे त्यांच्यावर कुठला फोर्स असतो बेटा, सेंट्रिपिटल फोर्स. कसं काढतो सेंट्रिपिटल फोर्स, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ठीक आहे. पण इथं व्ही, मला व्हेलॉसिटी माहित नाही मॅडम त्याची, कशी काढणार व्हेलॉसिटी बेटा आपण, डिस्टन्स अपॉन टाइम. किती डिस्टन्स फिरणार आहेत माहितीये, कसं सर्कल मध्ये फिरणार आहेत ना, म्हणजे त्याचं सर्कम्फरन्स. तो सर्कम्फरन्स कसं काढतो, 2πr. टाइम किती लागला बेटा, टी. तो ह्या व्ही ची व्हॅल्यू इथं व्ही मध्ये ठेवल्या, स्क्वेअर होता स्क्वेअर केला, सगळ्याचा स्क्वेअर केलं, 2 चा 4 आला, पायचा पाय स्क्वेअर, आरचा आर स्क्वेअर, टीचा टी स्क्वेअर. 2 आर आहेत, खाली एक आर आहे, एक केलं, एकच राहील. ठीक आहे. वर खाली कशाने मल्टिप्लाय केलं बेटा, आर स्क्वेअर. म्हणजे आर स्क्वेअर आर स्क्वेअर कॅन्सल होते, इक्वेशन मध्ये काय फरक पडतो का, नाही. वर खाली मल्टिप्लाय केलं आपल्याला काय भेटलं बेटा, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. त्याला कुठं तर बघितलं होतं, काय बघितलं होतं बेटा, हा केपलर कॉन्स्टंट. इथं उलटा मग तिथं सुद्धा उलट केलं, केच्या जागी काय केलं बेटा, 1 अपॉन के. मग काय काय कॉन्स्टंट भेटलं बेटा, 4 कॉन्स्टंट आहे, एम कॉन्स्टंट आहे, पाय स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, के कॉन्स्टंट आहे, हे कॉन्स्टंट आहे, फक्त काय राहिलंय, आर स्क्वेअर. माझ्यावरनं काय प्रूव्ह झालं बेटा, फोर्स हा कशावर डिपेंड आहे, डिस्टन्स. कुणामधलं डिस्टन्स, सन आणि हा प्लॅनेट मधलं. जेवढं डिस्टन्स कमी तेवढा फोर्स जास्त, जेवढं डिस्टन्स जास्त तेवढा फोर्स काय असणार, कमी. म्हणजे एक्झाम्पल, ही समजा रेडियस 2 आहे आणि ही रेडियस किती आहे बेटा, 4 आहे आपल्या अंडरस्टँडिंगसाठी. आणि आपल्याकडे समजा आन्सर आहे 10. 10 डिवायडेड बाय 4 आणि 10 डिवायडेड बाय 2 किती येते आन्सर, इथं वरच्यामध्ये किती येते बेटा, 5 येते. बरं ना, म्हणजे हा किती निवडेल बेटा, 2 आलेला 5 निवडणार आहे, आणि इथं किती येईल बेटा, 2.5, अडीच सोडणार आहे. कळतंय का. आणि ह्यालाच काय म्हणतो आपण, इनवर्स लॉ इथं दिलेलं. आतापर्यंत एकदा सुद्धा पेपरला पडलेलं नाहीये, त्यामुळे हे नाही केलं तरी चालतंय, बिलकुल करायची गरज नाही. आतापर्यंत एकदा सुद्धा पडलेलं नाही आणि पडणार सुद्धा नाही. बाकीचे क्वेश्चन आहेत, फक्त आहे नाही घेतला असं व्हायला नको म्हणून आपण घेतलं बेटा. ठीक आहे. काय सांगतो बघा, एफ म्हणजे कुठला फोर्स सांगितला बेटा मी, सेंट्रिपिटल फोर्स, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. व्ही म्हणजे काय, स्पीड, कसं डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स काय घेतलो बेटा आपण, सर्कम्फरन्स. टाइम काय घेतलो, टी. सो व्ही ची व्हॅल्यू इथं ठेवली, सगळे स्क्वेअर केलं. ठीक आहे. मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं कशाने बेटा, आर स्क्वेअर. ठीक आहे. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब काय बेटा, के. उलट होतं म्हणून काय केलं, 1/k. हे सगळं कॉन्स्टंट आहे, 4 कॉन्स्टंट आहे, एम कॉन्स्टंट आहे, पाय स्क्वेअर, के कॉन्स्टंट आहे. आणि त्यामुळे एफ इज इक्वल टू कॉन्स्टंट डिवायडेड बाय आर स्क्वेअर. त्यामुळे तू काय जरी इथं प्रोपोर्शनॅलिटी साईड बरोबर केलं बघा बेटा, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, सॉरी इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. ठीक आहे. आणि ह्याला हा न्यूटनने शोध लावला, त्यामुळे काय म्हणलं, आयडेंटिफाय दिस फोर्स विथ द ग्रॅव्हिटी, हेन्स पॉस्ट्युलेट इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. त्यामुळे आपण याला काय म्हणतो, इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. मग काय सांगतो इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, डिस्टन्स इन्क्रीज झाला, फोर्स डिक्रीज होईल. डिस्टन्स डिक्रीज झालं, फोर्स इन्क्रीज. ठीक आहे.